नमस्कार, मी वंदना धर्माधिकारी, पुणे. आज मी माझी स्वरचित कथा सादर करते आहे. घायाळांची मोठ. रेणुका आर्ट्स आयोजित अभिवाचन स्पर्धेमध्ये मी सहभाग घेते आहे. घायाळांची मोठ, वंदना धर्माधिकारी. खूप पाऊस पडतोय आज सकाळपासून आणि त्या घरातला तो एकटाच खिन्न मनाने बसलेला आहे. तब्येतही ठीक नाही त्याची. बसला आहे बिचारा. काय करणार? अरे किती रे पडणार आहेस अजून? सकाळपासून कोसळतोस तू. थांब ना नाही आता. आज मी तिला फोन करणार. तिच्याशी बोलायचं आहे मला. मी तिला फोन करणार. कोणी मला अडवायचं नाही. कोणी मला अडवायचं नाही. हॅलो हॅलो, तूच आहेस ना? हां अगं हो, तूच आहेस. तुझा आवाज ओळखला का मला? नक्की ओळखला. कशी आहेस गं तू? आणि अशी दचकलीस का गं माझा आवाज ऐकून तू? हां सांग ना. तुझा नवरा नाही ना तिथे? असेल तर दे त्याला ढोकलून थोडा वेळ तरी. हो माझ्यासाठी. खिडकीतून बघ ना जरा बाहेर. मुसळधार कोसळतो. आठवतो तुला तो पाऊस? आणि ह्याच दारात छळतात गं मला. काढतात पार पार पोखरून काढलं बघ मला त्यांनी. पाठ झाल्यात त्या सीडीज अँड कॅसेट्स. पारायणातून वाचून वाचून काय झालं? काही नाही. अगं तीच येते कधीतरी मध्येच आणि चला आवरा म्हणते ओरडून. हां पण मी मात्र तसाच निश्चल तुझ्याजवळ बसून. तर माझ्या लग्नाला 25 वर्ष झाली तरी तू का नेतेस मला खेचून? सांग ना. बोल ना जरा माझ्याशी. नाही तर संताप रागव काही कर, शिव्या घाल, चालेल मला. पण तुझा आवाज ऐकायचा आहे ग. असूसलाय माझा जीव. तर जास्तच भिरभिरतो मी तुझ्याभोवती. खरंच सांगतो, जास्तच भिरभिरतो. एक भयानक आजार जडल्यापासनं. केव्हाही बोलवणं येईल मला. त्याच्या आधी बोलायचं आहे तुझ्याशी मला. बघायचं आहे तुला. तो पाऊस बघ ना किती त्रास देतो. सकाळपासून गरजतोस तो इतका नुसता. ए पावसा, जा तू. थांब आता. सकाळपासून धिंगाणा घातलायस माझ्या दारात. माझ्या दारात पुन्हा यायचं नाही. मला त्रास द्यायचा नाही. जातोस की नाही? अशक्य ते शक्य करीन. पावसा पावसा, मी तुला आग लावीन. मी आग लावीन. तिकडे तीही घरात एकटीच. योगायोग कसा. तीही घरात एकटीच. ला 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 ला. अरे फोन. हॅलो हॅलो. हां मी बोलते आहे. अगं अरे अरे कसा रे फोन? तू फोन करायचं धैर्य तरी दाखवलं रे. माझ्याकडे तेवढंही नाही रे बळ. खरंच बळ नाही माझ्यात. पण तुला सांगू, दररोजच्या 24 तासातली थोडी वेळ तुझ्यासाठी ठेवते मी राखून. अरे वेळ मिळतो रे मला भरतो. घरातली माझी सून आहे. सगळं करते रे माझी सून. हे पण मला सांग, माझी ओली पापणी मिटताना तू घुसतोस कुठून माझ्या डोळ्यात? किती बरं वाटतं रे मला तेव्हा. आणि अशा वेळेला मी एकटी असताना तू घेतोस कोसळून. असाच पावसासारखा वाहत राहतोच पागोळ्यातून. तेव्हा मी म्हणते क्षणिकच आणि बसते तुला मी बिलगून. माझ्या ओल्या केसातून हात फिरवत मग तू म्हणतोस वेडाबाई. आधी म्हणायचास ना तसंच. अजूनही खूप काही मिळतं रे मला. खरंच मिळतं. पण काय करू? गॅसवर कुकर ठेवायची मला होते रे घाई. सगळंच करायचं नसतं. पण सांगू तुला, तू आत्ता म्हणालास ना तसंच. तू पुढं गेलास तरी चालेल मला. पेटवलंय या जन्मी कर्तव्याच्या मशाली. दोघांनीही, तू पण आणि मी पण. पण एक लक्षात ठेव, वर जाता जाता करून टाक त्या पावसाचा खून. आणि त्याला खडसावून सांग किती येतेच आहे मागावून. होय मी येते मागावून तुझ्या मागे मागे. रक्ताळलेली मनं आपली लोंबत घेऊन जाऊ. किती दिवसात तुझा हात हातात घेतला ने मला ने वर.
जीवाच्या अकांताने देवापुढे उभं राहू आणि आपल्या आयुष्यभरातलं जे वेदनांचं गाठोडं आहे ना ते उघडं करू गाठोडं आपलं त्या देवापुढे. मग मग त्या देवाला आपली मोठ बांधावीच लागेल. हो ना? बांधेल ना रे तो आपली मोठ. काय म्हणतोस तू? बांधेल ना? खूप आठवण येते रे तुझी. पण काय करायचं? नाही बरा झालास तरी चालेल. तू जा पुढे मी येते, जा पुढे मी येते. असं आपण जाऊ देवाच्या तिथे दारात. त्याला आपलं गाठोडं उघडून दाखवू. आणि नाही त्यांनी बांधली आपली मोठ तर? नाही बांधली आपली मोठ तर काय करायचं रे? सांग ना तू काय करणार आपण दोघं? तर त्याचा ऐकून करू, त्याचा ऐकून करू, त्याचा ऐकून करू बाप्पा. धन्यवाद. घायाळांची मोठ. मी वंदना धर्माधिकारी.